नमस्कार, आपण पाहत शिक्षिकेनं आहात टोला 8 न्यूज. वर्षाच्या विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर मारला कॉलिन स्प्रे. चौकशीमुळे शाळा झाली कायमची बंद. मुंबईजवळील नालासोपाऱ्यातील हार्वर्ड इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शाळेतील शिक्षिका निदा निजामुद्दीन यांच्यावर एका 8 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर वास येतो म्हणून कॉलिन नावाचा काच साफ करणारा स्प्रे मारल्याचा आरोप आहे. जेव्हा पालकांनी याबाबत तक्रार करून शिक्षिकेकडून माफीनामा मागितला तेव्हा राज्य शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेच्या वागणुकीत गंभीर चूक आढळून आली आणि शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. ही घटना 23 जुलैला समोर आली. जेव्हा विद्यार्थ्याच्या पालकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शिक्षिकेला माफी मागण्यास सांगितलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना समजताच पालक आणि स्थानिक लोकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. हार्वर्ड इंग्लिश स्कूलमधील ही घटना राज्य शिक्षण विभागाच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा असं समोर आलं की शाळा औरंगाबादच्या दुसऱ्या शाळेच्या नावानं लिव्हिंग सर्टिफिकेट देत होती. त्यामुळं हार्वर्ड स्कूलची नोंदणी आणि ती कायदेशीर आहे का याबाबत गंभीर शंका निर्माण झाल्यामुळं पालघर जिल्हा परिषदेनं तालुका स्तरावर चौकशीचे आदेश दिले. चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर शाळेला नोटीस दिली आणि ती तत्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले. मीडियाशी बोलताना पीडित विद्यार्थ्याची आई म्हणाली, शिक्षण विभागानं लवकर कारवाई केली याचा आनंद आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे आणि अशी घटना इतर कोणाबरोबरही घडू नये.